ज्ञानेश्वरांचा चमत्कार. संत ज्ञानेश्वरांचा चमत्कार. आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर त्यातलेच एक महान संत होते, जे की पंढरपूरच्या विठुरायाचे खूप मोठे आणि लाडके भक्त होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ आणि छोट्या भावाचे नाव सोपानदेव होते. आणि त्यांच्या सगळ्यात लाडक्या छोट्या बहिणीचे नाव मुक्ताई होते. ते सगळेजण एका छोट्या झोपडीत राहायचे. त्या सगळ्यांना लहानपणापासून देवाची पूजा करण्याची आवड होती. या चारही भावंडांनी पोथी, पुराणे, कर्मकांडे, जाती व्यवस्था यामुळे अध्यात्मापासून वंचित राहणाऱ्या सामान्य लोकांना भक्तीचा आणि प्रेमाचा मार्ग शिकवला. त्यामुळे त्यांचे भक्त वाढत होते आणि संन्यासाच्या पोरांचे लोक भक्त होत आहेत हे काही लोकांना पचनी पडत नव्हतं. त्यापैकी एक होते सावकार विसोबा. त्यांचा या चारही भावंडांवर राग होता. एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मुक्ता, मला आज मांडे खाण्याची खूप इच्छा झालीये. माझ्यासाठी बनवशील? हो दादा, मी आजच बनवते. त्यासाठी लागणारे मातीचे खापर आणण्यासाठी मुक्ताई कुंभाराकडे गेली. सखा दादा, मला मातीचं खापर हवं आहे. कुंभाराने तिला मातीचे खापर दिले. इतक्यात विसोबा तिथे आले आणि त्यांनी मुक्ताच्या हातातून ते खापर ओढून घेऊन ते जमिनीवर जोरात आपटून सोडले. एका जरी दुकानदाराने या मुलांना एक जरी वस्तू दिली आणि त्याला गावाबाहेर हाकलून देण्यात येईल आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले जाईल. एवढं बोलून विसोबा तिथून निघून गेले. मुक्ताई दुसऱ्या दुकानात जाते. मावशी, तुम्ही तरी द्या मला खापर. माफ कर पोरी, तुला मदत केली तर माझी पोरं बाळ उघड्यावर पडतील. ऐकलं नाहीस का विसोबांनी काय सांगितलंय? तुम्हा भावंडांना काहीही द्यायचं नाही, नाहीतर गावातून हाकलून देण्यात येईल. हिरमुसलेली मुक्ताई रडत रडत घरी परत आली. आपल्या दादासाठी हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी तिला विचारलं, मुक्ताई, काय झालं? का रडतीयेस? आणि तिने घडलेली सगळी हकीकत दादाला सांगितली. बस एवढंच ना? मग कशाला एवढी दुःखी होतेस? कर तू तयारी, आपण छान मांडे करूयात. ज्ञाना दादाने आश्वासन दिल्यावर ते तो पूर्णपणे करणारच याची मुक्ताला खात्री होती. आनंदाने हो म्हणून मुक्ता उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिने दादाला विचारलं, दादा, कुठे आहे खापर? कशावर थापू मी मांडे? हे काय? थाप माझ्या पाठीवर. असं म्हणून ज्ञानेश्वर पोटावर उणवे झाले. लाले लाल झाली. मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. हा सगळा प्रकार लपून छपून खिडकीतून विसोबा पाहत होते. मुक्ताला खापर मिळालं नाही आणि हे त्यांना कळलं होतं आणि ते आता काय करतील हे पाहायला ते आले होते. मजा तर सोडाच, पण त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्ञानेश्वरांची ती लीला पाहून ते विचारात पडले की खरंच ही भावंड दिव्य आहेत आणि याची त्यांना खात्री पटली. आणि त्यांचा उगाच तिरस्कार केला, उगाच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला याचा विसोबांना पश्चाताप होऊ लागला. त्यांना ते देवा समान वाटू लागले. त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे आता विसोबांना खायची इच्छा होऊ लागली. त्यांच्यासाठी तो साक्षात देवाच्या हस्ते बनवलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचे स्वतःचे जेवण चालू असताना ते खावे कसे? विसोबा त्यांचे जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानेश्वर महाराज जेवणावरून उठता क्षणी तडक आत जाऊन त्यांच्या उष्ट्या पत्रावळीतून उरलेला आधाशासारखं खाऊ लागले. अहो विसोबा, हे काय करताय तुम्ही? असे आधाशासारखे उरलेले अन्न का खाताय तुम्ही? मला माफ करा, अंधकारामुळे मी आंधळा झालो होतो. तुम्ही माझे डोळे उघडले. तुम्ही मुलं साधारण नाहीत, तुमच्यात साक्षात परमेश्वराचा आत्मा आहे. आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना उठवलं आणि आलिंगन दिलं. ही होती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील एक छोटीशी घटना.
ज्यांनी जगाला रामकृष्ण हरी हा अध्यात्माचा मंत्र दिला आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला.